रामचंद्र प्रभू चतुर्भुज रूपात प्रगट झाले. महाराष्ट्रीय संतांनी सुद्धा हा शब्द स्वीकारला. अयोनी संभव प्रगटला हा राघव, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. तो शब्द तुलसीजीचा. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा तनुघन श्यामा निजयायुत भुजचारी, भूषण वनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी, निजयायुत भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले. माता कौसल्या नाराज झाल्या. चतुर्भुज रूपे प्रगट होई भगवान. बाजूला करे पाच चिकटून असं चौकदारी नाही, ते फोटोसाठीच थांबते दररोज. मी म्हणतो दुसरा कोण महात्मा आहे बा मागं, माझं लक्ष आज लक्षात आलं. तेवढ्यासाठी दिसलो पाहिजे लोकांना. काही कशात खुश आहे. पूजनीय महाराजांचा आशीर्वाद ठीक आहे. हे तिसरं कोण म्हटले, दुसरा महाराज कोण नसली तर काही गरजही नाही ना. इथं काय अंगरक्षक लागतात आपल्याला. म्हटलं ह्या साधू कोण आहे, ते ठीक आहे. पुढचे निज आयुध भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाला. माता कौशल्या नाराज. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या मामा कहते हो? अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है? क्या करूं? छोटे हो जाओ. माता पुणे बोली सोमति डोली, तजहु तात यह रूपा, कीजे शिशु लीला अति प्रियशीला, यह सुख परम अनुपा. लहान झाले. अब तो अच्छा लगता है? नहीं. क्यों? अरे छोटे हुए लेकिन बातें बड़ों की तरह करते. क्या करो? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. जेव्हा रडायला सुरुवात केली, एका दासीनं बघितलं माई कौशल्याला बाळ झालं. ती पडत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो. महाराज क्या हो? आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनि गाना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाहि बुलाई बजावहु बाजा. और जा बाजे बजाने को लगाओ. आणि एकाएकी भर दुपारी अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो